पल्लवीज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ऑनियन रिंग। तर मी हे कांदे अशा प्रकारे छान असे कट करून घेतलेले आहेत गोल आकारामध्ये। इथे मी ब्रेडचा क्रश करून घेतलेला आहे। हा मैदा आपल्याला बॅटर बनवण्यासाठी लागणार आहे। इथे कॉर्नफ्लॉवर आहे आणि हे बेसन पीठ आहे। तर बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर आपण मैद्यामध्ये इथे मिक्स करणार आहोत आणि ते एक बॅटर तयार करून घेणार आहोत। आणि हा जो मैदा आहे हा मी कॉर्नला म्हणजे कॉर्नफ्लॉवर पीठ आणि थोडासा मैदा हा याला लावून घेणार आहे कांद्यांच्या रिंगला, म्हणजे ह्या सुक्या होतील। आणि याचं बॅटर तयार केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। यामध्ये आपण ज्या वस्तू टाकणार त्या तुम्हाला मी सांगून टाकते। हे आपण 1 वाटी मैदा घेतलाय, 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि त्यामध्ये टाकणार आहोत आपण थोडासा कोथिंबीर, इथं पुदिना आणि यामध्ये घालणार आहोत चिली फ्लेक्स। तिखट फ्लेवर येण्यासाठी आपण थोडंसं चिली फ्लेक्स त्यात टाकणार आहोत आणि यामध्ये मीठ टाकून एक छान असं बॅटर तयार करून घेणार आहोत। तर हे बघा, हे मी थोडंसं मीठ त्यात टाकलेलं आहे चवीप्रमाणे। आता मी यात थोडं पाणी घालून छान असं बॅटर तयार करून घेते। बघा, मी मस्त असं मैद्याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। अगदी घट्ट पण नाही आणि अगदी पातळ पण नाही, असं आपल्याला हे छान असं भिजवून घ्यायचं आहे। हे बघा, आता यामध्ये आपल्याला एक ऑनियन रिंग्स घ्यायची, ती यामध्ये व्यवस्थित अशी डीप करायची। हे बघा, ही ऑनियन रिंग्स यामध्ये डीप केल्यानंतर ती आपल्याला ब्रेड क्रश मध्ये छान अशी मिक्स करायची। हे बघा, अगदी छान ब्रेड त्याला लागायला हवी। तर अगदी ब्रेड आपली व्यवस्थित अशी लागलेली आहे आणि ही रिंग आपल्याला तळून घ्यायची आहे। तर मी अशी रिंग तळून घेते। हे बघा, आपण छान असे त्यांना आता डीप फ्राय करून घेणार आहोत। अगदी मस्त होतात आणि क्रंची होतात, दिसायला पण छान आणि खायला पण खूपच टेस्टी लागतात। हे बघा, असे आपले ऑनियन रिंग छान अशा तयार होतात। तर मी आता सर्व तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। बघा, मी सर्व ऑनियन रिंग छान अशा तळून घेतलेले आहेत, अगदी क्रिस्पी झालेले आहेत, छान अगदी क्रंची त्या झालेल्या आहेत आणि मस्त होतात, खायला पण खूप टेस्टी लागतात। आणि त्याबरोबर आपण चटणी, सॉस किंवा मेयोनीज ह्या गोष्टी सोबत अगदी एन्जॉय करू शकतो। तर अशा रिंग्स नक्की बनवा, खूप छान होतात, कमी वेळेत होतात। आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच, बाय।